अरे बापरे, हे साडी लय चांगली आहे शांताराम. शकून आते आई गेली धावत पळत आणि तुम्हाला साडी घ्यायची सुचून राहिली. रिंकू, तू कशा गोष्टी करून राहिली? तू बस, साडी घे तू बी. तू आई गेली ना, आता तिचं लेकरू मरो की जिवंत राहू आपल्याला ते घेऊन दे नाही काय. खबर नाही शकून आते, अशी बोलशील तर आपलं लेकरू काय तिचं लेकरू काय. तुम्हीच घ्या साड्या सगळ्या, मला काही नाही पाहिजे, मी चालली. जाय जाय रिंकू, मी काही तुला अडवत नाही. तू नाही घेशील ना तेशीची साडी बी निघून घेईन. मग एवढी कावरली आहेस का शकून आते तू? आ भेटत नाही का तुला घरी? तू पोरं तुला खव बी घालत नाही वाटते. चला मावशीबाई, साड्या घेताय ना अजून? चला घ्या लवकर लवकर, दुसरे बी गिऱ्हाईक आमच्यापाशी. भांडण नका करू दुकानांनी. चल, माझं बाळी उठलं अशी. बिचारी मनीषा पडली म्हणते, तब्येत कशी आहे कशी नाही. शकुनाबाई, घे बरं तू लवकर लवकर साड्या. अजून तू म्हणता ना दुसऱ्या दुकानात चल म्हणून. शकुनाबाई, तू म्हणता ना मला कपडे घेऊन देतो, धोतर आणि शर्ट. शांताराम, वावरातला कापूस निघू दे ना, मग तुला कपडे घेतो मी. काही काळजी करू नको तू. शकुनाबाई, तुला आठवण असेल तर तू मागच्या वर्षी अशीच म्हणत, सोयाबीन तूर निघू दे तुला कपडे घेतो. अजून इथे कपडे घेतले नाहीत मला. आता घेणं असेल तर घे, नाही तर राहू दे. थांब ना शांताराम, धीरे धीरे जरा सा. अरे भैया, अच्छी सी साड़ी दिखा रहे मेरे को. मावशी भाई, कौन सी पैटर्न की बताओ, वो बताओ मेरे को. आपल्याला बापा पॅटर्न समजत नाही ना रे दादा. चांगल्या महागाच्या ज्या असतील त्या दाखवून दे मला. त्याच्यातले कोणती बी मी 1-2 पसंत करतो. ठीक आहे ठीक आहे. सविता काकू, तुम्ही काय सांगू राहिले ते लक्षात आहे का तुमच्या? हा ना बापा संदीप. गंगूबाई, जे झालं ते सांगायला आले ना मी. शांताबाई आहे तिच्यापाशी, दवाखान्याने नेलं तिले. मनीषा पडली ना पोटावर. चल ना संदीप लवकर. गंगूबाई, चल 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 लवकर, चल लवकर. चला चला, नाही तर तुम्हाला दवाखान्यात मी. थांब संदीप, तू आई मनीषा दवाखान्यात तू थांब करू राहिली. लवकर सांग काय म्हणतात. मनीषाला डोक्यावर घेणं कमी कर संदीप. तू काही गरज होती काहीतरी शांताबाईच्या घरी जायची फराळाचा करायसाठी? मला न सांगता गेली ते. आई, तो नंतर विचार करू आपण, पहिली दवाखान्यात चल. शांताबाई बी भले रिकामी तोडी चल्ली सुनीले फोन करायला, फराळाचा करायला, जेवण करायला. भले रिकामी कामं सांगत राहते आणि हे त्याच्यापेक्षा रिकामी तोडी चल्ली. उठल्या पडल्या कशानं काही झालं तर म्हणा आता शांताबाई तेव्हाच बदनामी देतो मी. वहिनी कुठे गेल्या? वहिनी सविता वहिनी, मला असं वाटते वहिनी बी गेली वाटते मनीषाच्या सोबत दवाखान्यात. चल मी पाहतो. हे बाळ झोपेला ना. आई आली काय तू? आली. काय म्हणते, काय झालं रे? कोण आई करून राहिला? आई, दिवाळी झाली ना, दिवाळीहून 15 दिवस होत गेले, अजून बबलीला नाही आले, कोणी आला नाही. तू तर भल्या गोष्टी करत पहिली तुला आता कपडे भेटते, नवीन ड्रेस भेटते सासूच्या घरून. बंटी नाही येऊ दे, तिने सांगितलं असे सध्याशी येऊ नका. तिचे शाळेचं पाहून जाईन ना, ते भेटतेच तुले. तू काय काळजी करतो? मला नाही वाटत आई बबली मला कपडे घेते म्हणून तिच्या आईबाबाले. बंटी, तिने सांगायचं काहीच काम नाही. तिच्या मायबापाला समजते पहिले दिवाळी आहे, जवायचे कपडे घालतात म्हणून बस. अरे बापरे बंटी, एवढा लंबा विचार? काही नाही बबली, मला म्हणून राहिला तो. बबली गेली नाही म्हणते गावाले, घ्यायला आलं नाही कोणी. आई, मला सगळं ऐकू आलं. मला कपडे घेत नाहीत काय? तुम्हालाच कपडे भेटतात. आई, तुमच्या पोराला फक्त एवढंच समजते काय दुसऱ्याचं लुबाडणं? आणि बायकोले कधी दिवाळी साडी नाही घेतली? आई काय पुऱ्या जगांनी असा नवरा? कमाईचा पगार येते ते चाटा मारले महिनाभर 15 दिवस. जाऊ दे ना बबली, तूच तर कमावतो, काही काळजी करू नको. आम्ही आलो त्यासोबत. आई, तुम्ही सोबत आहा म्हणून मी राहून राहिली तुमच्या घरांनी, नाही तर या माणसाच्या भूकांडीवर 1 दिवस बी नसते राहिली मी. मला कपडे घेत नाही काय? आणि पहिली दिवाळी आहे हे मोठं समजते, आणि पहिली दिवाळी आहे बायकोले साडी घ्यायला लागते हे नाही समजत. शिकवान तुमच्या पोराले जरा. काय गोष्टी करतो तू? जाणं वावरात चक्कर मारतो म्हणता ना, तुला माहिती काही केळ ऊन लागते तर. त्या दिवशी गेलो मी, दिवसभर झाडाखाली बसेल होतो. जाय बघ आता इथे झाडाखालीच बसून राह. नाही त्याच्यानं काम धंदा होतं, पण घरी भांडण नको करू. काय करतं माय, जेव्हा मोठा पोरगा इंजिनियर शिकायला पैसे दिले, किती खर्च लागला. एकुलता एक पोरगा, असं वाटलं भल्लं कमाई करीत, भल्ले आपल्याला बंगई टांगीत. पाशीन तर बायको बोलते तर आपल्याला शरम लागते. हा बाई, तू काय समजली मला? तिची मी एखाद्या दिवशी बोतीच बंद करून टाकतो. लय शेफारली बबली,
खबरदार कधी बंटी असा बोलला तर याच्या पुढे स्वतःची तर कमाई करत नाहीस त्या मायबापाला ते पोचवून राहिली. काही वाटू दे जीवाले त्याला. ला शरम. आई तू बी तिच्याकडून बोलून राहिली. थांब तू आता. बबली लवकर इकडे तू. एका मिनिटात इकडे ये. चुप बस ना आता. माझं नको करू ना घरांनी. तुला एवढंच येते बनती बाईक वाचून. आई त्या पोराची इज्जत काही ठेवली नाही आई. तरी तुला समजून नाही राहिलं. जाणं कमाई करणं मग. कमाई करणाऱ्या माणसाची पाय कशी इज्जत राहते. करीन एकच कमाई करून दाखवीन तुला मी. कधी दाखवीन बापा म्हातारा झाल्यावर. पाय ना ती लेकरू बी होणे देऊन राहिली ना. त्याची कमाई नाही म्हणते नवऱ्याची. कायच्या माता खोगालीन म्हणते माझ्या लेकराले. अजिबात म्हणते त्याला कमाईला लागल्याशिवाय मी लेकरू होऊ देत नाही. आमचं नशीबच तसं असेल तर काही सांगता येत नाही. खूप पाप केलं तर आम्ही पोराच्या बाबतीत मागच्या जन्मात. किती चांगलं चालू होतं. बबली कमाई करते मस्त ऐशनं खाऊन राहिलो. आणि इले रव अखरीच येते बबलीले. काय होते कुठे नवरा बायकोला खाऊ घालते आणि कुठे बायको नवऱ्याला खाऊ घालते. काहीच टेन्शन नाही त्याच्यानी. अरे बंटी ऐकाय घरी बंटी. आलो कोण आला. डॉक्टर साहेब काय म्हणते पेशंट आता. कशी आहे तब्येत. मावशीबाई आता आम्ही काही सांगू शकत नाही तुम्हाला. बाळाचं काय होईन आणि काय नाही गॅरंटी नाही देऊ शकत. 2-3 दिवस भरती राहावं लागेल. ठीक आहे डॉक्टर साहेब. 2-3 दिवस नाही 8 दिवस भरती ठेवा. पण कसं बाळाले बचाव जा. आमचा प्रयत्न 100% राहील. चला जे औषध दिलं ते घेऊन ये. आणि फॉर्म भरायचा आहे आम्हाला. ठीक आहे मी फोन करतो. अरे बापरे काय करावं. थांब संदीपला फोन करतो. संदीपानी आला अजून. सविताला पाठवलं तरी जो ते आता कोणाचा फोन येतो. घरी गेला तू चलतो. भूक लागली पोटाले. काय आहे माय फोन येऊन राहिले. माझ्या सुनीचीच असतील नाही तर. जेवण नाही केलं म्हणे नाही. कुठे गेल्या जाऊन पोहते बरं. हॅलो कोण. शांताबाई काय झालं शांताबाई. आता तर भेटली मी तुले. हो सविता मी म्हणत होते तुले. संदीप गंगूबाई अजून नाही आली. तिला सांगितलं ना तू आठवणी ना. शांताबाई तू काय शक करते का माझ्यावर. सांगितलं की नाही सांगितलं तर. नाही तर फोन करून पाय. येते ना आता वेळ लागते नाही आले. पैसे अदले सगळं घेऊन येतील ना. तसं नाही सविता आले नाहीत अजून म्हणून मी तुला विचारपूस केलं. ठीक आहे सविता ठेव. ठीक आहे. मैसून तर दिवाळी गेली नाही गेली. फरायचं आलं नाही आलं मला काही माहित नाही. नाही विचारपूस करे मला काही. सविता कुठे गेलती सविता. रोशनीची बाबा मी चांगल्या कामासाठीच गेली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मनीषा पोटावर पडली. तिच्या बाळाला धोका आहे. तिच्या घरी निरोप द्यायला गेली होती. अरे बापरे कशी काय कुठे पडली. शांताबाई रिकाम चोट. फोन केला तिने माझ्या घरी ये फराळाचं करायले. जसं शांताबाईने कधी फराळाचं पाहिलंच नव्हतं. गेली बिचारी मनीषा लवकर आणि पडली पोटावर रस्त्यात. रोशनीची बाबा तुम्ही कुठे चालले. सुनबाईचे पप्पा येऊन आले ना. तिला घ्यासाठी भाजीपाला आणतो. आणि तिने 2 आयटम सांगितले. गुलाबजामुन रसगुल्ले ते पण घेऊन येतो. पैसे मागते त्याले. ठीक आहे सविता. आजकालचे सुना ना सासूले भेट ना सासऱ्याले भेट. नवरा तर त्याच्या मुठीतलाच झाला. काहीच कोणाशी घेणं देणं नाही बाकीचे. आम्ही तर बापा अजूनही आम्हाला नवऱ्याचा धाक आहे. बरं झालं मी आली घरी. संदीप आल्याबरोबर साड्या घेतल्या नाही घेतल्या. रिंकून शकुना बहिण दुकानातून जे गेली तर गेली. सगळं घरी आली असतील. पण बाई मला गमे बी नाही ना. मला असं झाल्यावर ऐकल्यावरच गमते काय जीवाले. साड्या काय कधी घेता येतात. ते बिचारी 2 जीवाची बाई. देवाले बापा एकच प्रार्थना करतो तिले तिच्या बाळाले काहीच नको होऊ देऊ रे देवा. काय नव्हे दुकानाचे कोणी नाही. कुठे गेला सगळ्या जणीचा. रिंकूताई आई आली वहिनी तुम्ही आता येऊन राहिले काय. चांगली तब्येत मनीषाची. रिंकूताई मनीषा मला माहित नाही मनीषाला काय झालं. मी तर मैत्रीण भेटली होती की नाही. तिने घरी नेलं मला 5 मिनिटं. हात धरून नेलं. चल ना सविता. मी म्हटलं आम्ही साड्या घ्यायला चाललो. ते म्हणे तरी चल तू. रिंकूताई काय झालं मनीषाले. सविता वहिनी मनीषा पोटावर पडली होती ना. आई तर दुकानातून गेली धावत पळत.
मला असं वाटलं की तुम्ही बी गेल्या मनीषाजवळ. खरंच का रिंकूताई? मग आता आता कुठे मनीषा? दवाखान्यात नेलं मनीषाले. काय माहित काय झालं तर. आई पण आली नाही अजून. रिंकूताई मी चालली दवाखान्यात. देवा काही हो नको बाळाले. किती खुश होते तिच्या घरचे सर्वजण. बाळ आहे म्हणून. सविता काय झालं सविता? आई काय झालं मनीषाले? आई मनीषाला काय झालं आई? काही नाही सविता, तब्येत बरी आहे मनीषाची आता, काही काळजी करू नको. आणल्या का साड्या? कुठे गेली रिंकू शकुनाबाई? सविता दवाखान्यात दे मनीषा. आली नाही आता, मग सोबतच चलजो ना. नाही आई. आई काय म्हणते मनीषाची तब्येत आई? रिंकू काही कामाचं नाही झालं रिंकू. डॉक्टरने सांगितलं बाळाच्या जीवाला धोका आहे म्हणे. अरे बापरे, आई खरंच काय? मनीषाला माहित आहे का मग? नाही ना रिंकू, मनीषा ती बेहोश राहते तेव्हापासून. आई उलच्या चुकीमुळे पोंगे मनीषाचं किती सत्यानाश होऊन राहिलं आई. आई तिची सासू सासरी नवरा आला बाई, सासू काही आली नाही. जाते रिंकू, आता जीवाच्या वरती काही आहे काय? देव करीन, चांगलंच करीन. शांते घरी स्वयंपाक पाणी नाही, काही नाही. आम्हाला काय आणलं शांते घरी? ते आली त्यापासून बोलून राहिली मी. माझ्या फोन एक दिवस हॉटेलात नेलं मला. घरी तर बोमच आहे सगळ्या गोष्टीची. ना स्वयंपाक करायला कोणी नाही, ना चहा पाणी करायला कोणी नाही. आम्हाला न्यायला काय आली मग तू? शकुनाबाई भांडणं करू नका. मी काही तमाशा पाहायला नव्हती गेली काही. मी कामशीरच गेली होती. आणि तुमच्या हात काही तुटेल नाही आहेत काही. भावाचंच घर आहे, हाताने बी गेलं तर. आई ही शकुना आता खूपच बोलते आई. खूपच बोलते वाले, त्यासारखे मुगजळ नाही आहे मी. शकुना ते माझ्यासोबत जास्त बोलू नको तू. ते माझे बाबा नाही होत, जे म्हटलं ते ऐकून घेतील म्हणून. चल ना स्वयंपाक करायला. स्वयंपाक करून दे आमचा, भूक लागली केवढी. साड्या घेता किती टाइम झाला. रिंकू तू नाही घेतल्या का साड्या? आई माझं मन लागते का साड्या घ्यायसाठी? मनीषाचं असं झाल्यावर हे शकून आता तर याच्यातल्या त्याच्यातल्या मागाच्या साड्या पाहिल्या आई. जशी की जवान पोरगी होय. मी नाही घेतली ना मागाची साडी आई आजपर्यंत कधी. तेजवरून राहिली काय? माझ्या भावाचंच घर होय. ते भाऊ होय आता, माझे बाप होय. कमाई नाही तशी तेवढी. ते तर तुला लाख रुपये साडी घेऊन देतील उधारी पाधारी करून. पण सगळं आईले पा लागते ना. मायची एवढी कळ नको घेऊ तू रिंकू. तुला नशीन घ्यायची तर नको घेऊ तू, पण मी हिस्सा सोडणार नाही आहो मी. बेटा जाऊ दे, अशा बहिणी भावाचा सत्यानाश करतात रिंकू. काही बोलू नको तू. आई अशा बहिणीला आणतच नाही आपल्या घरी. माय बाई आपल्या माथा आहे काय? मी म्हटलं बी नाही आणा नका आणू. माणूस गेला बी आणि घेऊन बी आला बहिणीले. कुठे वय लागतं रिंकू? आई ना बाबालाच करायला म्हणा स्वयंपाक मग, आणि जीव घाल म्हणा तिले. काही तू नांदी नको लोक आहे आणि डोकार घेऊन नाचू नको तू. रिंकू बाळ कुठे? आई झोपलेला. पाहिलं मंडळी, ही दिवाळी तर शांताबाईला निरा खराबच गेली हो. दिसूनच आलं तुम्हाला. पण बिचारी मनीषा तिच्या हाती सगळ्याच जीव तुटते हो. देवापाशी प्रार्थना करा बिचारीच्या बाळाले काही नाही झालं पाहिजे. तिला अजून माहित नाही, पण ऐकल्यानंतर किती दुःख होईल. चला भंडारी, उरलेला भाग आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी कॉमेडी क्रिएशन. चला तर मग द्या सबस्क्राईब करून. शांताबाईचे लवकर सबस्क्राईब वाढवा बरं. आणि एक विशेष म्हणजे नावाची कमेंट करा. आजपासून आपण रेग्युलर नाव घेत जाऊ. पद्मजा पाठक, संगीता ठाकूर, रश्मी दळवी, निकिता मराठे, दीपाली खोब्रागडे, संगीता बर्डे, लता गोरे, कविता चुनरकर, रंजना इंगोले, अर्चना सवाई. चला मग देताना शांताबाईला साथ. शांताबाईला तुमची साथ आहे हो. लवकर सबस्क्राईबर वाढवा शांताबाईचे. शांताबाई लाईव्ह येणार आहे. चला मग स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही मनीषाच्या बाळासाठी देवाजवळ प्रार्थना करा.